महत्त्वाची बातमी पालघरमधून। पालघरमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी लॉंग मार्च काढला जाणार आहे। 19 जानेवारीला कम्युनिस्ट पार्टीकडून हा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। 60 किलोमीटरचा हा लॉंग मार्च काढला जाणार आहे। पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 19 जानेवारी रोजी कम्युनिस्ट पार्टीकडून 60 किलोमीटरचा लॉंग मार्च काढला जाणार आहे। डहाणूच्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील टोलनाक्यापासून सुरू होणारा हा लॉंग मार्च दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 जानेवारी रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलंय। लाखोंच्या घरात या लॉंग मार्चमध्ये शेतकरी श्रमिक सहभागी होतील असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अशोक ढवळे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। काल आमच्या पक्षाची जिल्हा कमिटी आमच्या पक्षाची जिल्ह्याची सचिव मंडळाची बैठक आम्ही घेतली। त्याच्यामध्ये निवेदन वगैरे तयार केलं, पत्रक तयार केलं आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे दिलेलं आहे। मोर्चाचं स्वरूप असं आहे की चारोटीवरून हा मोर्चा पायी निघणार। तो साधारणतः संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान हा मासवण या ठिकाणी एक छोटासा डॅम आहे मासवण, त्या ठिकाणी एक मोठं मैदान आहे। त्या मैदानामध्ये हा मोर्चा संध्याकाळच्या तिथे एक वस्ती आमची होईल। तिथे सर्व पडावावरच आमच्या सर्व शेतकऱ्यांचं जेवण वगैरे सर्व तिथे होतील। सर्व शेतकरी कामगार जे सर्व नागरिक आहेत हे सर्व तिथे राहतील आणि दुसऱ्या दिवशी साधारणतः 10 वाजता 9-10 वाजता ही रॅलीला आम्ही पुन्हा पायी मोर्चाला सुरुवात करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।